नमस्कार, ॲडव्होकेट नरेंद्र माधव या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. कायदेविषयक इत्थंभूत माहिती आपल्याला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करत चला. आज आपण विवाहपूर्व समुपदेशन हा एक नवीन विषयावरती बोलणार आहोत. मुळात कायदेशीर समुपदेशनाच्या प्रोसेसमध्ये विवाहपूर्व आणि विवाहानंतर समुपदेशन हा एक नवीन मुद्दा आपल्यासमोर मी आज घेऊन आलो आहे. विवाहपूर्व समुपदेशन ज्या वेळेला आपण मुद्द्याची मांडणी करत असतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये बऱ्याचशा गोष्टी ह्या येत असतात. सर्वप्रथम असं आहे की का गरज पडावी आज विवाहपूर्व समुपदेशनाची? खरंच तशी परिस्थिती निर्माण झाली आहे का? आणि जर झाली असेल तर मग खरंच करणं समुपदेशन आवश्यक आहे का? किंवा बऱ्याचशा कपल्सला असं वाटतं की आम्ही लग्नानंतर आमचे भांडणं होणार नाहीयेत किंवा आम्ही वकिलांकडे जाण्याची आमची गरज पडणार नाही आहे. परंतु विवाहपूर्व समुपदेशन ज्या कपल्सने केले आहे त्यांना विवाहानंतर समुपदेशनाची आवश्यकता मुळात लागत नाही. मुळात आपल्याकडे असं म्हटलं जातं की विवाह हा त्याच्या गाठी जे आहेत त्या स्वर्गात बांधल्या जातात. हे जरी आपण गृहीत धरलं तरी इथे पृथ्वी तलावर जे कपल्स एकत्र राहतात त्यांच्या मनामध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद निर्माण होत असतात. आता ते जे वाद निर्माण होतात त्याचे निराकरण कसं करावं आणि ती वादाची कारणं काय याचं संपूर्णपणे शास्त्रीय दृष्टिकोनातून आम्ही अभ्यास करत असतो. आणि तो अभ्यास करून जी समस्या निर्माण झाली आहे त्या समस्येचे निराकरण करण्यासाठी आम्ही हे समुपदेशन केंद्र चालवत आहोत. समुपदेशन केंद्र चालवण्याचा उद्देश हाच आहे की कोणतेही विधी करण्यापूर्वी त्याची इत्थंभूत माहिती जर आपण घेतली आणि त्या दृष्टिकोनातून आपण पुढे गेलो तर नंतर आपल्याला कुठल्याही पद्धतीने त्याच्यामध्ये अडथळा निर्माण होणार नाही. लग्न हा आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा घटक असतो, परंतु बऱ्याच जणांना ह्याला कुठे व्हॅल्यू द्यावी आणि कुठे व्हॅल्यू नाही द्यावी ह्याचं नॉलेज नसतं. लग्न करत असताना मुळात जे स्थळ शोधलं जातं त्या स्थळामध्ये वरा किंवा वर मुलगा जो आहे त्याची सांपत्तिक माहिती, त्याची प्रॉपर्टीच्या संदर्भात असणारी माहिती आणि वधू संदर्भात असेल तर मग तिचं सौंदर्य म्हणा ह्या गोष्टी पाहिल्या जातात. मुळात ह्या गोष्टीची तितकीशी गरज आहे का किंवा ह्या गोष्टी व्यतिरिक्त दुसऱ्या काय गोष्टी पाहिल्या पाहिजेत त्याचा सर्वंकष अभ्यास विवाह जुळवताना लोक करत नाहीत आणि त्यानंतर मग पस्तावतात आणि मग लगेच पुन्हा कोर्टाच्या प्रोसेस, लग्न झाल्यानंतर होणारे भांडणं, नंतर होणारे घटस्फोट आणि त्यानंतर येणारी नैराश्य ही आजच्या काळाची खूप मोठी आव्हानात्मक अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि जर ती आपल्याला पूर्णपणे समूळ नष्ट करायचे असेल तर आपल्याला विवाह समुपदेशन ह्या गोष्टीकडे वळणं सर्वात आवश्यक आहे. धन्यवाद.